प्लास्टिक बैग में मृत नवजात को लेकर 70 किमी का सफर। पालघर में स्वास्थ्य सेवाओं की पोल खुली। पालघर जिले के मोखाड़ा तालुका में एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है, जिसने जिले में स्वास्थ्य सेवाओं की स्थिति पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। एक गर्भवती महिला को समय पर एम्बुलेंस और उचित इलाज नहीं मिलने के कारण उसके गर्भ में पल रहे शिशु की मौत हो गई। सबसे चिंताजनक पहलू यह रहा कि नवजात के शव को परिवार को प्लास्टिक की थैली में रखकर 70 किलोमीटर का सफर तय करना पड़ा। घटना के अनुसार मोखाड़ा की निवासी अविता सखाराम कंवर को सुबह 3 बजे प्रसव पीड़ा शुरू हुई। परिवार ने तुरंत 108 एम्बुलेंस सेवा से संपर्क किया, लेकिन दोपहर 12 बजे तक एम्बुलेंस नहीं पहुंची। मजबूरी में परिजन उन्हें निजी वाहन से खोडाला प्राथमिक स्वास्थ्य केंद्र ले गए। वहां भी समय पर उपचार नहीं मिल पाने के कारण महिला को नासिक रेफर किया गया। दुर्भाग्यवश नासिक अस्पताल पहुंचने से पहले ही गर्भस्थ शिशु की मौत हो गई। जब परिजन शव के साथ घर लौटने लगे, तब भी कोई एम्बुलेंस उपलब्ध नहीं थी। ऐसी स्थिति में उन्हें मृत नवजात को प्लास्टिक की थैली में रखकर घर लौटना पड़ा। इस घटना को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के पूर्व विधायक सुनील भुसारा ने स्वास्थ्य विभाग की कार्यप्रणाली पर सवाल उठाते हुए आरोप लगाया कि जिले में पूर्व में उपलब्ध कराई गई एम्बुलेंस सेवाएं समय पर मरीजों को सुविधा नहीं दे पा रही हैं। उन्होंने यह भी बताया कि महिला की समय समय पर जांच की गई थी और गर्भ में शिशु की स्थिति की जानकारी प्रशासन को पहले से थी। वहीं पालघर स्वास्थ्य विभाग ने मामले से अनभिज्ञता जताते हुए कहा है कि उन्हें इस बात की कोई जानकारी नहीं थी कि महिला नासिक से लौटते समय मृत शिशु को प्लास्टिक थैली में लेकर आई थी। यह घटना न केवल एक परिवार की पीड़ा का प्रतीक है, बल्कि प्रशासनिक लापरवाही और ग्रामीण स्वास्थ्य तंत्र की असफलता का भी प्रमाण है। आवश्यकता है कि इस मामले की गंभीरता से जांच हो और भविष्य में ऐसी घटनाओं की पुनरावृत्ती रोकी जा सके। या जोगलवाडी गावातील सौ अनिता सखाराम कंवर यांना 2 दिवसापूर्वी पहाटेच्या 3 वाजता प्रसूती कळा आल्या आणि त्यानंतर तिच्या मिस्टरांनी संबंध यंत्रणेला कळवलं, त्या घरच्यांनी कळवलं, परंतु दुपारी 12 वाजता खाजगी वाहनानं त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। त्यानंतर तिथून संध्याकाळी 3-4 वाजता दुपारच्या नंतर त्यांना नाशिकला हलवलं आणि या सर्व वेळेमध्ये जो काही दिरंगाई झाली त्यामुळं त्या लहान बाळाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। ते बाळ दगावलं। त्यानंतर त्याचं मृतदेह आणण्यासाठी सुद्धा कुठलीही व्यवस्था शासनाने केली नाही। तिथल्या लोकांनी हलगर्जीपणा दाखवून ते बाळ त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी नाईलाजास्तव त्यांना पैसे नसल्यामुळे ॲम्ब्युलन्ससाठी त्यांनी ते बाळ पिशवीत घालून बसमध्ये आणण्याचं त्यांच्यावर पाळी आली। त्या जे मृत बाळाची जी माता आहे तिलासुद्धा काल घरी पाठवलं, ती सुद्धा बसने आली, तिलाही ॲम्ब्युलन्स दिली नाही। हा सर्व व्यवस्था कशासाठी आहे, यंत्रणा कशासाठी आहे? एवढ्या गाड्या मागच्या काळामध्ये आपण शासनाला दिलेल्या आहेत। या भागामध्ये प्रत्येक PSCला एक नवीन ॲम्ब्युलन्स आपण दिलेली आहे। असं असताना सर्व व्यवस्था असताना सुद्धा फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे आणि अतिशय दुःखदायक हा सर्व प्रकार या ठिकाणी घडलाय। माणुसकीला कायम फासणारी गोष्ट आहे। याचा निषेध करावा तेवढा कमी आहे। संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो। राज्याचे नेते रोहित पवार साहेबांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे। या कुटुंबाबरोबर त्यांनी सांत्वना करण्यासाठीच्या सर्व बाकीची व्यवस्था आम्हाला करायला सांगितलेली आहे। परंतु शासन नेहमीच मागच्या 7 महिन्यामध्ये 4थी-5वी घटना आहे। या पालघर जिल्ह्यामधला एकंदर आरोग्य यंत्रणा हीच व्हेंटिलेटर आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। त्याचबरोबर त्याला पोलिसांनी मारहाण केली। आपल्या पत्नीला वेळेवर उपचार करावा म्हणून त्यांनी तिचा आरडाओरडा केला असेल तर तिला लवकर तिला त्रास होतोय, एखाद्या पती जेव्हा आपल्या पत्नीबद्दल ही गवाया करत होता तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केलं आणि 2 पोलिसांनी येऊन याला मारहाण केली तिच्या नवऱ्याला, मिस्टरांना। ही कुठली पद्धत आहे? म्हणजे काय अनागोंदीपणा चालला या भागामध्ये? अतिशय निंदनीय असा हा प्रकार आहे आणि संबंधित कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने करतो। ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी। मी पोलीस अधीक्षकांना त्यासाठी पत्र देणार आहे। त्यांना विनंती करणार की त्या लोकांना ताबडतोब निलंबित करून या अशा पद्धतीने जर सरकार लोकांशी वागलं तर न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळे या ठिकाणी अतिशय कडक आणि कठोर कारवाई ज्यांनी कोणी जे हलगर्जीपणा या प्रकरणात केला त्यांच्यावर करावी अशी मागणी मी सरकारकडे करतो। आपल्याकडून आरोग्य विभागामार्फत अशा संविधान तिथल्या एनएमनी ती गाडी तिथली लोकली हायर केली वेळ जाऊ नये म्हणून। त्या ठिकाणी हायर करून आपण स्वखर्चाने म्हणजे शासकीय स्वखर्चाने तिच्या जोगेवाडीतून आपण प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा येथे आणली आणि खोडाळ्यावरून आपण 108ची गाडी
उपलब्ध करून ती आपण ग्रामीण रुग्णालय मोखाडा इथं प्राप्त केली आहे. त्या ठिकाणी संदर्भ सेवा जी आहे ती रुग्णांवर कुठलाही पदभार नव्हता. ही आरोग्य सेवेने आपल्या विभागाने ते कार्य केलेलं आहे. सर, या दरम्यान ठिकठिकाणी तिची पाहणी केली, तपासणी केली. त्या दरम्यान अर्भक आहे त्याचं ते मृत झालं तर इथे लक्षात आलं होतं का? हो, ऍक्च्युली तिचं पोटात दुखणं सुरू झालं. ते तिचे सासरे स्वतः आले होते की बाईच्या पोटात खूप दुखतंय. मग अशाने परत तिला आमच्या खोडाळा प्राथमिकवर घेऊन गेले. तेव्हा तिच्या बाळाचे ठोके डॉपलरने चेक केले होते. मशीन आपल्याकडे डॉपलर मशीन. तर त्या प्राथमिक आरोग्याच्या डॉक्टर मशीननी तिचे बाळाचे ठोके काहीच लागत नव्हते. बाळ ऍक्च्युली आयएफडी होता आणि ब्रीच होता. म्हणून आमच्या डॉक्टरांनी ती ग्रामीण रुग्णालय मोखाडाचे महारी डॉक्टरांशी संपर्क साधला. तर सर म्हणले की माझ्याकडे पाठवा, मी परत त्यांना रिचेक करतो. त्यांच्याकडे तिथं रिचेक करायला ती परत पेशंट खोडावरून मोखाडा येथे संदर्भित करण्यात आला. सर, मृत अर्भकाला जेव्हा नाशिकवरून इथे आणण्यात आलं त्यावेळेस शववाहिनी उपलब्ध झाली नाही असंही आरोप होतो. याबाबत काय सांगाल? सर, ते नाशिकचा रिपोर्ट आम्हाला अजून अप्राप्त आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडे पण शववाहिका प्राप्त झाल्या असतील. आमच्याकडे आमच्या जिल्ह्यामध्ये 5 शववाहिका प्राप्त झाल्या आणि आम्ही आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या 5 शववाहिका आम्ही दिलेल्या आहेत. यानंतर आमच्याकडे कुठेही असं शववाहिकेची म्हणजे गरज असेल तर ती पण आम्ही आमच्या कॉल सेंटरवरून मात्र आमच्या जे काही नंबर दिले त्या नंबरवर फोन करून ती आमची शववाहिका उपलब्ध होईल. कदाचित नाशिकच्या लोकांनी ती गाडी त्यांना ड्यू केली असती तर कदाचित हा मॅटर तेवढा तो इन्सेन्सिटिव्ह नसला असता. सर, थैंक्स फॉर वॉचिंग सर्च इंडिया 24 न्यूज पर बने रहें। अगले सेगमेंट में हम आपको दिखाएंगे कुछ और महत्वपूर्ण खबरें।